नमस्कार, मी प्राजक्ता पै शापूरकर आणि तुम्हाला प्रॉमिस केल्याप्रमाणे आज तुमच्यासाठी एक मस्त कोंकणी खूप जुना अगदी आता विस्मृतीत गेलेला असा पदार्थ पण भयंकर पौष्टिक एकदम टेस्टी अशी रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। काय काय साहित्य लागतंय ते आधी जाणून घेऊया, पण याचं नाव तितकंच इंटरेस्टिंग आहे। काय सांगा? गोब्बर रोटी। गोबर नाही बरं का, गोब्बर रोटी। कसं करायचं चला बघूयात। हे आहे कुळीत, अर्धा वाटी कुळीत घ्यायचं। एक वाटी हे उकडीचे रेड राईस, आमच्या कोकणात कुमट्याकडे असं मिळतात, ह्याच्यापासून पेस्ट बनवतात। ती एक वाटी उकडीचा तांदूळ घ्यायचा। समजा हा तुम्हाला मिळाला नाही तर ह्याच्याऐवजी डोसा राईस एक वाटी घ्यायचा। अर्धा वाटी अख्खे हिरवे मूग घ्यायचे आणि अख्खे उडीद अर्धा वाटी घ्यायचे। हे सगळं आपल्याला रात्रभर एकत्र भिजवत ठेवायचंय, म्हणजे 7 ते 8 तास आपल्याला ह्याला भिजवायचंय, म्हणजे हे असे होतात। हे बघा। आणि आता हे छान वाटून घ्यायचंय, पण वाटताना काय करायचं, ह्याच्यामध्ये आपल्याला एक अर्धा वाटी ओला नारळ खवलेला घ्यायचाय, तो ह्याच्यात मिक्स करून आपल्याला हे छान पीठ तयार करून घ्यायचंय। आता हे पीठ तयार करताना काय करायचं, खूप पातळ म्हणजे आपण डोसा कसा काढतो तसा नाही काढायचा, आणि उडीद वडे कसं आपण पीठ घट्ट करतो पण भरपूर फिरवतो, म्हणजे कसं फेटल्यासारखं, जेणेकरून ते हलकं होतं, तसंच करायचं। पण उडीद वड्या इतकं पाणी पण कमी नाही घालायचं, डोसापेक्षा जास्त उडीद वड्यापेक्षा कमी अशा प्रमाणात पाणी घालून आपल्याला हे पीठ वाटून घ्यायचंय। कसं वाटायचं, केवढ्या कशा त्याची कन्सिस्टन्सी असायला पाहिजे ते तुम्हाला आता लगेच दाखवते। पहिला ह्यातलं पाणी काहीच घ्यायचं नाही आणि वाटताना हेच पाणी वापरायचं, दुसरं पाणी घ्यायचं नाही, कारण ह्याच्यामध्ये ह्याचा जो अर्क आहे तो उतरलेला असतो या कडधान्याचा, त्यामुळे हे पाणी सुद्धा तितकंच पौष्टिक असतं। मिक्सर पूर्ण भरून घेऊ नका, हे असं भरायचं आणि ह्याच्यात थोडं थोडं खोबरं दोनदा होणार, त्यामुळे अर्ध खोबरं ह्याच्यात आणि अर्ध उर्वरित मिश्रणामध्ये घालायचं आणि आता हे छान वाटून घ्यायचं। आता हे जे पीठ आहे हे बघा, हे असं व्हायला पाहिजे, ह्या कन्सिस्टन्सीचं। डोसा पण नाही आणि उडीद वडा पण नाही, आणि इतकं छान गंध असं वाटलं पाहिजे। ह्याचा कलर जो आहे कुळीत आणि मूगमुळे हा असा हिरवा आणि काळपट येतो। प्लस आपण राईस जो घातलाय तो सुद्धा उकडीचा घातलाय। आता ह्याच्यात काय काय घालायचं, कढीपत्ता बारीक चिरून घालायचा, नंतर आलं घालायचं आहे बारीक चिरून, हिरवी मिरची बारीक चिरलेली, तुम्हाला आवडते तशी, कमी जास्त चालेल। नंतर चवीपुरता मीठ घालायचं, आणि हे इन्स्टंट आहे, म्हणजे ह्याला परत आंबवायचं वगैरे काही भानगड नाही, किंवा सोडा घातला हे काही नाही। आणि आता हे सगळं आपण छान मिक्स करून घेऊया। हे सगळं व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे, सगळ्याची चव जी आहे त्या पिठाला लागली पाहिजे। तुम्ही हे वाटून पण घालू शकता, पण हे दाताखाली जेव्हा येतं तेव्हा खूप छान लागतं। हिरवी मिरची, आलं किंवा कढीपत्ता, म्हणून हा बारीक चिरून घातलेला जास्त बरा। पण तुम्हाला जर ते तसं नको असेल तर तुम्ही वाटून पेस्ट करून सुद्धा घातलं, किंवा हे पीठ वाटतानाच घातलं तरीही चालेल। आता आपलं पीठ जे आहे ते रेडी आहे। गोब्बर रोटी काढायची पण स्पेशल वेनी आहे, कसं ते बघूया। आता भिडाचा तवा घ्यायचा आहे, छान सीझन करून घ्यायचा आहे। आता भिडाचा तवा सीझन कसा करायचा, खूप लोकांनी प्रश्न विचारला, मी बऱ्याचदा माझ्या रेसिपीज मध्ये दाखवलंय, पण हा खास रील ज्या लोकांनी पहिल्या रेसिपीज बघितल्या नसतील आणि त्यांना बघायचं असेल की भिडाचा तवा कसा सीझन करायचा ते दाखवते। इथं बघा, हा माझा भिडाचा तवा खूप 100 वर्ष जुना असा तवा आहे। ह्याला छान गरम करायचं आणि आता ह्याच्यामध्ये एक थेंबभर तेल घालायचं, आणि चांगला हा तवा गरम झाला की ह्याच्यामध्ये असं पाणी मारायचं, पाणी मारून हा पुसून घ्यायचा, म्हणजे हे जे तेल आहे ते सगळ्या कानाकोपऱ्यामध्ये पसरतं आणि आपला भिडाचा तवा जो आहे तो ऑटोमॅटिकली नॉनस्टिक होतो। बऱ्याच लोकांना प्रश्न असतो की भिडाचा तवा आम्ही नवीन आणला आणि तो आम्ही वापरतोय तर सगळं चिकटते, तर काय होतं, भिडाचा तवा हा सीझन व्हायला लागतो।
सुरुवातीचे 2-3 डोसे हे आपले नक्की चिकटतात. चिकटलं तर घाबरून जायचं नाही, सरळ नळाखाली ठेवून टाकायचा. थंड झाला तवा, त्या डोसा भिजला त्याच्यामध्ये की तो काढायचा. नवीन आणलेल्या तव्याला पहिला स्वच्छ धुवून घ्यायचं, त्याला तेल लावून एका कापडात किंवा प्लास्टिकच्या पिशवीत बांधून ठेवून टाकायचा. दुसऱ्या दिवशी पुन्हा घासायचा, पुन्हा तेल लावून ठेवून टाकायचं. असं 2-3 दिवस सलग केल्याने तो सीझन होतो. पहिले 2 डोसे किंवा जो काही पदार्थ त्याच्यावर करतात तो चिकटतो. चिकटला म्हणून तवा खराब आहे असं नाही आहे. जर मी ज्या पद्धतीनं तुम्हाला दाखवलं नॉनस्टिक कसं करायचं तसं जर तुम्ही केलं तर तुमचा तव्याला डोसा चिकटणार नाही. आता कसं करायचं दाखवते. आता या गोबर रोटीची सुद्धा मजा अशी आहे की नॉर्मल आपण डोसा वगैरे काढतो तसं नाही काढायचं आहे. ह्याची स्टाईल वेगळी आहे. ह्याला काय करायचं, थोडंसं तेल आधी घालायचं. गॅस म्हणजे तवा गरम झाल्यानंतर अगदी लो फ्लेमवर ठेवा. मग ह्याच्यामध्ये थोडीशी मोहरी घालायची, थोडासा हिंग घालायचा. तडतडायला लागलं की ह्याच्यावर हे पीठ घालून टाकायचं आणि मग आपली ही जी गोबर रोटी आहे ती अशी पसरवायची. आणि ह्याला थोडंसं बाजूनी तेल सोडायचं. बास. आता झाकण लावून ठेवायचं. बारीक गॅसवरती किंवा मीडियम गॅसवरती ह्याला छान एक साईडनं खरपूस भाजू द्या. आता काही जणांना म्हणजे जे नवशिके आहेत किंवा फर्स्ट टाइम गोबर रोटी बनवत आहेत, अशा काही पदार्थ ॲडव्हेंचरस बनवत आहेत, तर त्यावेळेला त्यांना भीती वाटते की आपण मोहरी टाकली, पीठ टाकलं, झालं नाही तर काय करायचं. याला सुद्धा एक मस्त सुपर आयडिया मी काढलेली आहे. जरा चढतीच अशी फोडणी तयार करा. ती फोडणी थंड झाल्यावरती आपल्या या गोबर रोटीच्या पिठामध्ये मिक्स करा आणि मग आपण नॉर्मल थालीपीठ वगैरे कसं काढतो तसं तव्यावर काढा. म्हणजे तुम्हाला त्या मोहरीची चव पण येईल आणि तुम्हाला हात जळेल किंवा तुमची रोटी बरोबर होणार की नाही किंवा मोहरी करपेल ही भीती अजिबात वाटणार नाही. पण आपण ट्रेडिशनल रेसिपी ट्रेडिशनल वेनी दाखवतो म्हणून तुम्हाला मी ही गोबर रोटी ह्या पद्धतीने दाखवलेली आहे. ही पद्धत सुद्धा खूप छान आहे, कारण जो त्याला मोहरीचा लेयर येतो वरून त्याची चव त्या पिठात मिसळलेल्या मोहरीला अजिबात येणार नाही. त्यामुळे अशी जसं तुमची प्रॅक्टिस होईल तेव्हा अशा पद्धतीने पण नक्की करून बघा. असा हा मस्त वरून क्रिस्पी लेयर आला पाहिजे आणि मोहरीची अशी फोडणी दिसली पाहिजे. गोबर रोटी रेडी आहे. गॅस बंद आणि सर्व करा. आता इथं बघा ही अशी छान शिजलेली आहे व्यवस्थित. आतमध्ये आपला उडीद वडा कसा असतो तसा अगदी स्पॉन्जी होतो आणि वरून क्रिस्पी होतं. ह्या मोहरीचा लेयर किती सुंदर आला याच्यावरती. तर याचा एक घास घेऊन बघूया. मस्तपैकी दहीमध्ये मिक्स करून खाऊन बघूया. यम्मी झालंय. मस्ट ट्राय रेसिपी आहे, नक्की करून बघा. तशी ही खूप हेल्दी रेसिपी आहे, पण ज्या लोकांना डाएट करायचं असेल, प्रोटीन पॅक अशी रेसिपी आहे. यात थोडंसं तेल जास्त जातं. त्या लोकांनी काय करायचं, अगदी अर्धा चमचा तेलामध्ये ह्या मोहरीची फोडणी तयार करायची, ती पिठात मिक्स करायची आणि हे गोबर रोटी तयार करून खायची विदाऊट ऑइल. म्हणजे आता जसं नॉनस्टिक करून दाखवलं मी तुम्हाला तसं नॉनस्टिक करून विदाऊट ऑइल ही रेसिपी आपल्या भिडाच्या तव्यावर पण होऊ शकते. ह्याच्याबरोबर तसं बघायला तर चटणी बिटणी काही गरज नाही, कारण सगळंच ह्याच्यामध्ये आपण घातलेलं आहे. खोबरं घातलंय, हिरवी मिरची, आलं, कढीपत्ता सगळं. पण जर तुम्हाला आवडत असेल तर दही, छान हिरवी मिरची, मीठ घालून मिक्स करा आणि ते ह्याच्याबरोबर खायला द्या, किंवा नुसताच दही दिली तर चालेल. मुलांना सॉस आवडतो, सॉस द्या. पण हा ब्रेकफास्ट, हेल्दी ब्रेकफास्ट, आपली विस्मृतीत चाललेली रेसिपी न चुकता करा, करून बघा, आवडणार ह्याची मला गॅरंटी. आवडलं तर लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मास्टर रेसिपीज. लवकरच आपण 1 मिलियन सबस्क्रायबर होतोय.